पवार हे नाव राष्ट्रीय राजकारणामध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून चर्चिलं जात आहे। तुमच्याही नेत्यांकडून सातत्यानं प्रचारसभांमधून अशाच पद्धतीचे नारे दिले जातात। यावर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही उमेदवार आहात की नाही? साहेब, मी उमेदवार आहे म्हणण्यामध्ये काय अर्थ नाही, कारण शेवटी कोणालाही जर उमेदवार व्हायचं असेल त्याच्या पाठीमागे तो नंबर पाहिजे। आम्ही जागाच लढवतो 40-45, त्यामुळे आम्हाला आमच्या लिमिटेशन्स माहिती आहेत। आम्हाला लोकांचं म्हणणं एकच आहे की शेवटी देशाला स्थिर सरकारची गरज आहे। आणि दुसरी गोष्ट माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची आहे की आपल्या आजूबाजूला एक नवीन समस्या फार मोठ्या प्रमाणात यायला लागली, अंतर्गत यावी। आज पाकिस्तानमध्ये बलुची विरुद्ध सिंध असेल किंवा सिंध विरुद्ध पंजाब असेल, हे संघर्ष वाढायला लागले, सरकार दुबळं आहे। त्याचा परिणाम आज अल-कायदा किंवा तालिबान हे आज पाकिस्तानच्या राजधानीच्यापर्यंत जवळपास प्रवेश करून जवळपास छेपलेले आहेत। आणि त्यांचं शेवटी लक्ष पाकिस्तानच्यावर जसं राहील तसे शेजारी आपल्या देशावर सुद्धा राहील। आणि म्हणून एका नव्या संकटाला सामोरं जाण्याची स्थिती येते। या सगळ्या कालखंडामध्ये त्याला जर तोंड द्यायचं असेल, अंतर्गत सुरक्षा जर राखायची असेल, या देशामध्ये एकवाक्यता असली पाहिजे। डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर 5 वर्ष सरकार चाललं आणि त्यांना बरोबर न घेता काँग्रेसनं जो विचार केला, निश्चितपणे काय यूपीएनं काय विचार करायला हवा होता या निवडणुकांच्या? नाही, हा असेसमेंटचा प्रश्न आहे। काँग्रेसचं जर असेसमेंट आहे की डाव्यांच्या मदतीशिवाय आपण सरकार बनवू आणि त्यांचं असेसमेंट खरं तर मला आनंद होईल की एक निश्चितपणानं आमची शक्ती वाढली असाच निष्कर्ष काढते। मला स्वतःला असं वाटतं की आम्हाला त्यांची मदत घ्यावी लागेल। जर आम्हाला त्यांची मदत घ्यावी लागत असेल तर कटुता कशाला ठेवायची? केंद्रीय पदावर कृषी मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, विरोधी पक्षनेता अनेक पदं आपण भूषवली, फक्त भूषवलीच नाही तर त्यांचा मानही वाढवला। पण पंतप्रधान पद सातत्यानं तुम्हाला हुलकावणी देत आलं। हुलकावणी देण्याचं कारणच नाही, कारण माझ्याकडे नंबरच नाही ना। नंबर नसेल तर भलत्या ठिकाणची अपेक्षा कशासाठी करायची? ज्या दिवशी नंबर असेल त्या दिवशी ते चालत येईल, पण ते नंबर नाही आहे ही वस्तूच। तुम्ही विरोधी पक्ष नेता होता त्यावेळेला सर्वांच्या आशा होत्या, अपेक्षा होत्या की त्यानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून तुमचाच विचार काँग्रेस करेल। काय घडलं असं त्या काळात? त्यावेळेला नंतर काँग्रेसने निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला। त्याच्यानंतर सरकार बनवायचं नाही हीच भूमिका त्यावेळेला घेतली, त्यामुळे तो प्रश्न निकालात निघाला। गेल्या काळामध्ये अनेक मुद्दे आले, त्यात मराठा आरक्षण हा मुद्दाही चर्चेला आला। मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं। ज्या समाजाचे 113 आमदार विधानसभेत आहे त्या समाजाला आरक्षण असावं का हा प्रश्न विचारला। सिंपल आमदारांच्या संबंधी त्यांना आरक्षण मागितलेलं नाही। आमची भूमिका अशी आहे की मुस्लिमसह मराठासह जे समाजातले गरीब वर्ग आहेत त्यांची जात आम्ही बघू इच्छित नाही। त्याच्यात मराठा असो किंवा मुस्लिम असो किंवा ब्राह्मण असो किंवा गुड असो, ज्यांना शिक्षण घेण्याच्या संबंधीची ताकद नाही, ज्यांना अत्यंत गरिबीच्यामुळं मागासलेपणाच्यामुळं समाजातल्या कर्तृत्व दाखवण्याच्या संबंधीची संधी, त्यांच्यासाठी सुद्धा आरक्षण असलं पाहिजे हे सूत्र आम्ही त्याच्यामध्ये स्वीकारलेलं आहे। आणि ते स्वीकारण्यामध्ये काही गैरवर्जी नाही, कारण जो गरीब असेल, ज्याला संधी मिळत असेल, उद्या म्हणजे रोजगार हमीच्या कामावर जाणारा कोणी मराठा असेल किंवा ब्राह्मण असेल तर तो ब्राह्मण किंवा मराठा म्हणून आपण त्याला दुर्लक्षित करणं बरोबर नाही। त्याच्यात जर कर्तृत्व दाखवण्याच्या संबंधी संधी असेल, पत असेल आणि ती जर संधी आपण शिक्षणाच्या माध्यमाने त्याला दिली तर त्याचा उपयोग देशाला होईल देशाला। आणि म्हणून आम्ही हा विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे। आरक्षण द्यावं असं तुम्ही म्हणता। आर्थिक निकषांवरचं मुख्यतः हा आरक्षण येत्या काळात राज्यात पुन्हा सरकार आलं किंवा आचारसंहिता संपल्यानंतर या संदर्भातला विचार करायला राज्यातल्या सरकारला तुम्ही भाग पाडाल का? राज्य सरकारला आमचा आग्रह निश्चितपणानं राहील। शेवटी राज्य सरकारला हा निर्णय घ्यायचा। मी काही राज्य सरकार नाही, पण माझा पक्ष त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे माझ्या पक्षाच्या वतीने याचा आग्रह आमचा जरूर। 2 टप्पे महाराष्ट्रातले निवडणुकीचे संपलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्र मुख्यतः हा गड मानला जातो राष्ट्रवादी काँग्रेसचा। या गडाला खिंडार पडेल की काय अशा पद्धतीची चर्चा होते आहे। कोल्हापूर अडचणीत आहे, हातकणंगले अडचणीत आहे। मला असं वाटतं 15 तारखेच्या निकालाच्या नंतर त्याची चर्चा तुम्ही करा। किती जागा? मला स्वतःला काही त्याची चिंता वाटत नाही। मागच्या लोकसभेच्या पेक्षा यावेळेला आम्हाला जागा जास्त मिळतील। मागच्या लोकसभेला महाराष्ट्रात काँग्रेसला जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त मिळतील। आणि हाच पश्चिम महाराष्ट्र यांचा काहीतरी आधारस्तंभ वगैरे हे काही मला पटत नाही। हे जे एक भासवलं जातं की या विभागाच्या संबंधीचा हा पक्ष आहे, माझ्या मते एक तर त्यांना राज्याची स्थिती माहिती नाही किंवा मग आमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन मर्यादित। सब किती जागा तुम्ही प्रोजेक्ट करताय आज? किती जागा प्रोजेक्ट? मी काही ज्योतिषी नाही। मला असेसमेंट जे मासेसमधलं कळतं त्याच्यामध्ये मागच्यापेक्षा सुधारणा होईल हे मला कळतं। धन्यवाद पवार साहेब, स्टार माझ्याशी आपण केलेल्या या चर्चेबद्दल धन्यवाद।